आपण रेस्टॉरंटमध्ये जातो जेवायला त्यावेळेला गुजराती थाळी ऑर्डर केली तर त्याच्यामध्ये गोड आंबट अशी छान गुजराती कढी सर्व केली जाते। खूप छान होते ही कढी। आज आपण तीच घरी कशी करायची ते बघणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। नेहमीची महाराष्ट्रीयन कढी खाऊन कंटाळा आला तर कधीतरी थोडीशी वेगळ्या चवीची अशी गुजराती कढी नक्की ट्राय करून बघा। कढी बनवण्यासाठी मी 1 वाटी दही घेतले, ते छान फेटून घेते आणि आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बेसन पीठ घालते, ते पण छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। बेसन पीठ आणि दही मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून आपण पुन्हा एकदा हे छान फेटून घेणार आहोत। 2 वाट्या पाणी घालते मी। आपलं हे मिश्रण तयार आहे। आता फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की याच्यामध्ये जिरं घालायचं। जिरं छान फुलल्यानंतर याच्यामध्ये मी दालचिनीचे 2 तुकडे घालते, छोटे 2 लवंग घालते आणि पाव चमचा मेथ्या घालते। 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी स्लीट करून घालते। कढीपत्ता घालायचा, पाव चमचा हिंग घालायचा। पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे हिंग। मस्त फोडणी झाली। आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं दह्याचं मिश्रण घालायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय। खूप सोपी पद्धत आहे। आपल्या महाराष्ट्रीयन कढीमध्ये फक्त आपण लसूण आणि हळद वापरतो फोडणीसाठी। गुजराती कढीमध्ये ती वापरली जात नाही आणि थोडेसे फ्लेवर येण्यासाठी आपण याच्यामध्ये मसाले वापरलेले आहेत, खडे मसाले। याला छान उकळी येऊ द्यायची। याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, थोडीशी दाटसर, पातळ। आता जरी ही थोडी पातळ वाटत असली तरी थोडी राहिल्यानंतर ही किंवा शिजल्यानंतर ही थोडीशी दाटसर होते। 1 उकळी आल्यानंतर याच्यात मीठ घालायचंय चवीनुसार आणि 1 टेबलस्पून गूळ घालायचा आहे। मिक्स करून छान याला परत 1 उकळी आणायची किंवा मंद गॅसवर बारीक उकळवत असं 5 मिनिटं उकळवून घ्यायचंय। 5 मिनिटं उकळून झालंय, आपली कढी छान तयार आहे। आता याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम सर्व करूयात। खूप छान होते ही कढी, नक्की ट्राय करून बघा। गोड आंबट अशी खूप छान चव येते। महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी पण आपल्या चॅनलवरती आहे, तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही ती पण ट्राय करा, ही पण ट्राय करा आणि तुम्हाला कोणती आवडली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग।